प्रभाग क्रमांक 3 जो आहे तो सगळ्यात जास्त वादातीत होता आणि त्या प्रभागाचा निर्णय लागलेला आहे आणि आता जल्लोष देखील जाहीर करण्यात येतो आहे। आपल्याबरोबर मीनाक्षी शिंदे आहेत, माजी महापौर, त्यांच्याबरोबर त्यांच्या वॉर्डमधले त्यांच्या प्रभागातले उमेदवार आहेत जे विजयी झालेले आहेत। सुरुवात तुमच्यापासूनच करणार आहे कारण की तुम्ही भांडून झगडून काही तिकीटं मागून घेतली होती आणि तुम्ही आता जो निर्णय आलेला आहे, चारही तुमच्या सीट जे आहेत त्या लागलेल्या आहेत, चारही तुमचा अख्खा प्रभाग जो आहे तो शिवसेनेचा म्हणून विजयी झालेला आहे, काय सांगाल? खरं तर मतदारांचे मनापासून आभार मानेल आणि शिंदे साहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही चारही उमेदवारांना, मला असं वाटतं कार्यकर्त्याला जिवंत ठेवलं साहेबांनी आणि आज कार्यकर्ता जिंकला असं वाटतंय मला। एक सीट जी होती विक्रांत यांची, त्याच्याबद्दल देखील खूप मोठा घोळ होता, काल देखील प्रचंड राडा झाला होता, त्यामध्ये अगदी मारामारीपर्यंत वेळ आली होती। त्या सीटचं नेमकं काय झालं? कारण की अचानक मागे घेतलं, अचानक पुन्हा जाहीर केलं, नेमकं काय झालं? नाही, मला असं वाटतं की त्यांनी घोळ केला, आम्ही आमच्या वतीने काय घोळच नव्हता आणि कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे ही आमची भावना होती, तशीच लोकांची पण होती। बाहेरच्यांना आम्ही बाहेरचा रस्ता दाखवला आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की कार्यकर्त्याचं विजय हा संपूर्ण जनसमुदाय बघतोय आणि हे एक आनंदाचा क्षण आहे कारण मी गेली 15 वर्ष नगरसेविका म्हणून काम करते, पण आज सामान्य कार्यकर्त्याला जिंकून देताना तो एक वेगळा आनंद आहे। तुमच्याच पक्षातली काही लोक तुमच्या विरोधात या ठिकाणी उभी ठाकलेली होती, त्यांनी दोघांनी अपक्ष फॉर्म भरले होते, एक ठाणे विकास आघाडी तयार करण्यात आली होती आणि तुमच्या विरोधात एक पॅनलच अख्खं तयार करण्यात आलं होतं। याबद्दल काय वाटतं? तुमच्याच पक्षातले लोक इतक्या वर्षभर तुमच्याबरोबर काम करतात। मला असं वाटतं की जी सत्तेची लालसा असते, कारण 4 तिकीट दिल्यानंतर पण मन भरलं नव्हतं आणि अजून त्यांना म्हणजे कार्यकर्ता कुठे जिवंत ठेवायचाच नव्हता, घराणेशाही वाढवायची होती। अशा लोकांना मी कुठेतरी त्या घराणेशाहीला फाटा देत एका कार्यकर्त्याला उभं केलं। हा राग मनात आल्यानंतर मला असं वाटतं की सगळी यंत्रणा तुम्ही बघत असाल की पैशाचा पाऊस पडत होता। जिथे मी 40 आणि 50 हजारमध्ये इलेक्शन लढत होती, आज जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी 5-5, 10-10 कोटी खर्च केले आणि मनुष्यबळाचा वापर केला, जे बाहेरचे गुंड आहेत ते आणून आमच्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, पण गावातल्या लोकांनी त्यांना चांगला त्यांचं पान उतारा करून टाकला असं वाटतंय मला। विक्रांत सर, तुमच्याकडे येतो। तुमची पहिली कमेंट जिंकल्याच्यानं पहिल्यांदा नगरसेवक झालेले आहात, भांडून तुमच्यासाठी उभ्या राहिल्या होत्या मीनाक्षी शिंदे, तुम्हाला निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता हा विजय, काय भावना आहेत? शब्द अपुरे आहेत कारण की त्या अवस्थेत नाही बोलायच्या। ताईंनी ज्या पद्धतीने मला उमेदवारी मिळवणे असेल, जिंकवणं असेल, म्हणजे लोक बाहेरून आयात करून ह्या पक्षातून त्या पक्षातून उचलून त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणणं खूप सोपं असतं, पण एका सामान्य कुटुंबातल्या साध्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी देऊन त्याला विजयी करणं हे खूप मोठं काम आहे आणि संपूर्ण मेहनत त्यांची आणि आमचे विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे साहेब त्यांची आहे। दोघांच्या चरणी हा विजय माझा अर्पण आहे। पद्मा भगत देखील आहेत। मॅम, काय सांगाल? तुमचा देखील विजय झालेला आहे, विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया काय करणार आहात आता वॉर्डमध्ये? आज वॉर्डामध्ये खरं म्हणजे मी 9 वर्ष झाले काम करते आणि मला साहेबांनी, शिंदे साहेबांनी, मस्के साहेबांनी, मॅडमनी भरपूर सहकार्य केलं आणि मेन कार्यकर्त्याची मेहनत आहे। आज कार्यकर्त्याचे विजय आहे। आज कार्यकर्त्यांनी जर आपल्याला सहकार्य केलं नसतं तर आपण या टेपला नसतो। बस, धन्यवाद। लहू पाटील, तुमचं देखील नाव चर्चेत होतं कारण की एक सामान्य कार्यकर्ता, कोणतेही बॅकग्राऊंड नाही, अनेक वर्ष शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं, आज नगरसेवक पदावर तुम्ही विराजमान झालेले आहात। कोणाकोणाचे हातभार आहेत या संपूर्ण जर्नीमध्ये, या संपूर्ण तुमच्या प्रवासामध्ये? आता यावेळी मी गेली 40 वर्ष कामं करतो आहे, यावेळी मला मीनाक्षी ताईने संधी दिलेली आहे, त्यांचा पहिला आभार मानतो। शिंदे साहेबांनी पण मला तिकीट दिले, मस्के साहेब, त्या लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आहे। आमच्या विभागाचे सगळे कार्यकर्त्यांनी यात भाग घेऊन मला निवडून दिलेलं आहे आणि मीनाक्षी ताईंचा खूप मोठा वाटा आहे याच्यात। काय करणार आहात? काय डोक्यात प्लॅनिंग आहे? नगरसेवक आता निवडून तर आलेले आहात, काय करणार आहात? काय लोकांची अडचण मी कामं करायची, महापालिका असेल ते विषय असेल ते मांडायचे त्यांच्याविषयी, हेच पुढे कामं करायची। आता नवीन आहे, पुढे बघू काय होतं ते। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून देखील। तर 3 नंबर पॅनल, 3 नंबर प्रभाग जो सगळ्यात वादाचा प्रभाग होता, ज्यावर अगदी मतदान झाल्यानंतर देखील ज्या प्रभागाच्या मतपेटांवरून वाद झाला, रात्री 1-2 वाजेपर्यंत दोन्ही गटाचे कार्यकर्ते उभे होते। सुरुवातीला तिकीट देण्यावरून वाद झाला होता, मग तिकीट ज्यांना दिलं त्याच्या विरोधात आपल्याच पक्षातले भूषण भोईर असतील किंवा मधुकर पावशे असतील, या शिवसेना पक्षातल्या लोकांनीच बंडखोरी केली, अपक्ष फॉर्म भरले आणि त्यानंतर आज अपक्ष असून देखील उभाटा गटाच्या अनेक स्ट्रॉंग उमेदवार असून देखील आता 4ही
सीट ज्या आहेत या प्रभागातल्या ज्या निवडून आलेल्या आहेत, शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत, शिंदे गटाच्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळे मीनाक्षी शिंदे यांनी हा विजय जो आहे तो खेचून आणला असं आपल्याला बोलावं लागेल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.